सर आपण आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी कोटेशन किती लावतोय? मी खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे मला ह्याच्यातलं काहीच कळत नाही. माझा मोठा मुलगा म्हणजे आदित्य ह्याच्यातलं सगळं बघतो, त्यामुळे तो सांगू शकेल तुम्हाला सगळं. एक मिनिट. तो जरा कामानिमित्तानं बाहेर गेलाय. तुम्हाला मोहन यातलं सांगू शकेल. तुम्ही मोहनला भेटता का? चालेल ना? एक्सासरे डॅड, मी काय म्हणते, आदित्य गेल्यापासून मोहन अंकलवर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आल्यात. ते एकटे काय काय सांभाळणार? त्यांची किती धावपळ होईल. त्यापेक्षा मी सांभाळू काय सगळं? चालेल? तुम्ही या आता. एक मिनिट. एक्सासरे डॅड, हो मी खरंच बोलते. हे बघा, तुमच्या घरात इतकी हुशार बिझनेस वुमन आहे, तिला तुम्ही असंच घरात बसवून ठेवलंय. मी इतकी शिकलेली आहे, माझं सगळं शिक्षण वेस्ट होतंय. हे बघा, मी माझ्या शिक्षणाच्या मदतीने आपल्या कंपनीला अजून ग्रो करेन. तुम्ही बघाच, मी सगळं अगदी व्यवस्थित पार पाडेन. तुम्ही फक्त आदित्यची जागा मला द्या. मी आपली कंपनी खूप छान सांभाळेन. ट्रस्ट मी. मी आपल्या कंपनीच्या हिताचे सगळे निर्णय घेईन. आय प्रॉमिस. तुम्ही या आता. मी मोहनला किंवा प्रीतमला तुमच्याशी बोलायला सांगतो. एक सासरे डॅड, हे बघा मी खरंच बोलतेय, मला प्लीज कंपनीत कोणती तरी रिस्पॉन्सिबिलिटी द्या ना तुम्ही. मी खरंच खूप प्रामाणिकपणे काम करेन. दिशा, पुन्हा तुझ्या जाळ्यात अडकायला आम्ही मूर्ख वाटलो का तुला? हा? तुझी प्रत्येक चाल आता लक्षात येते आमच्या. आणि बघ, अहिल्याला आणि या किर्लोस्कर कंपनीला तुझ्या मदतीची अजिबात गरज नाहीये. पण एक सासरे डॅड, एक सासू मॉमचं आता वय झालंय. त्यांना सतत ऑफिसला येणं जाणं जमणार आहे का? मुळात त्यांच्या वयाला ते झेपणार आहे का? आणि आता आदित्यची खुर्ची पण रिकामी झाली आहे. जर मालकच कंपनीत येत नसेल तर मग कामगारांची चंगळच आहे ना. डोक्यावर बसतील आपल्या, ते सतत टाइमपास करत बसतील आणि मग कंपनीचा लॉस व्हायला सुद्धा वेळ नाही लागणार. म्हणून मी म्हणते की आदित्यची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची जागा मी घेते, कारण मला कंपनी चालवण्याचा अनुभव सुद्धा आहे. मी सगळं अगदी व्यवस्थित पार पाडेन. म्हणजे दिशा,